जय श्री राम। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। महारुद्र जे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास। जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण मानस प्रबोध म्हणजेच समर्थांचे जे मनाचे श्लोक आहेत त्यावर त्यांच्याच कृपेने निरूपण सेवा ही घडत आहे। आपण त्याचा अभ्यास करत आहोत। आज निरूपणासाठी 7वा श्लोक आहे। आपण मागेही बघितलं त्याप्रमाणे 4थ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत समर्थांनी साधनी मनुष्याचं नैतिक आचरण कसं असावं, नैतिक जीवन कसं असावं हे समर्थांनी सांगितलेलं आहे। हे मनुष्याने कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याने नीतिमत्तेचं त्याचं आचरण हवं हे समर्थांनी ह्या श्लोकांमधून विशद केलेलं आहे। म्हणजे एकीकडे साधन चालू आहे, तो मनाच्या पातळीवरचा भाग झाला की जिथे सूक्ष्मामधून आपण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो। पण एकीकडे मनुष्याने देह धारण केलेला असल्यामुळे देहाच्या संबंधित जी कर्तव्य आहेत ती त्याला उत्तम पद्धतीने पार पाडावी लागतात आणि देहाने त्याला चांगलं वागावं लागतं आणि नीतिमत्तेचं आचरण त्याला ठेवावं लागतं। आणि ती नीती ही भगवंताचं अधिष्ठान त्याला पाहिजे। मनापासून वाटलं पाहिजे की आपण चांगलं वागायचंय, कुठेही ढोंग करायचं नाही। हे सगळं मागे आपण श्लोकांमध्ये बघितलेलं आहे। तर या 7व्या श्लोकात समर्थ माऊली आपल्याला काय सांगते ते आपण बघूया। तो श्लोक आपण म्हणूया। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे। स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। काय सांगतेय समर्थ माऊली आपल्याला? आपण शब्दार्थ बघूया। पहिल्यांदा एक एक शब्दाचा अर्थ बघूया। मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे। श्रेष्ठ म्हणजे काय? तर उत्तम, सात्विक, अतिशय वरच्या पातळीवरचं, अतिशय वरच्या दर्जाचं। धारिष्ट म्हणजे धीर, धैर्य, किंवा ज्याला आपण मनाचा निग्रह म्हणू शकतो किंवा मनाची एक निश्चयात्मक भूमिका म्हणू शकतो की काही झालं तरी आपण आपल्या स्थानापासून, मनाच्या भूमिकेपासून आपण ढळणार नाही, अशी आपल्या मनाची अवस्था, याला धारिष्ट असं म्हणतात। मना बोलणे नीच शोषित जावे। नीच म्हणजे अपमानास्पद, खालच्या दर्जाचं, हलकं, किंवा काही वेळेला निंदात्मक किंवा वाईट, टीका, जाच होईल असं जे बोललेलं असतं त्याला नीच असा शब्दप्रयोग समर्थांनी वापरलेला आहे। मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे। तर शोषित जावे म्हणजे सोसायचंय ते,
पुढे स्वये हा शब्द वापरलाय. स्वये म्हणजे स्वतः. नम्र म्हणजे अतिशय नम्रतेने, विनयशीलतेने, सात्विक प्रेमाने भरलेलं, निराभिमानी, अहंकार नसलेलं. म्हणजे स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. म्हणजे आपलं बोलणं कसं असायला हवंय, तर अतिशय विनयशील, ज्याच्यामध्ये अहंकार नाहीये, ज्याच्यामध्ये कुठलाही दर्प नाही, दंभ नाही, ज्याच्यामध्ये कुठलाही अभिमान नाही, जे बोलणं प्रेमाने भरलेलं आहे, असं बोलणं समर्थांना अपेक्षित आहे. आणि मना सर्व लोकांसी रे नीव व्हावे. नीव व्हावे म्हणजे शांत करणे. जे लोकांचा जो अंतरात्मा आहे तो शांत करणे, तृप्त करणे, शमवणे, त्याला नीव व्हावे असा शब्द वापरलेला आहे. याचा आपण सरळ अर्थ बघूया की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे म्हणजे काय. तर हे मना, तू श्रेष्ठ म्हणजे अतिशय वरच्या पातळीवरचं धारिष्ठ म्हणजे धीर, धैर्य तू धारण कर. मना बोलणे नीच शोषित जावे. तुला कोणी अपमानास्पद काही बोललं किंवा तुला कोणी वाईट बोललं किंवा तुझी कोणी निंदा केली किंवा जाच होईल असं कोणी काही बोललं, तर तू ते शोषित जा, म्हणजे तू ते सहन कर. बघा, सहन करायला सांगितलेलं आहे. आपण काय करतो, आपल्या देहाभिमानामुळे आपण लगेच त्याला प्रत्युत्तर देतो, पण संत आपल्याला काय सांगतायत, सोसा. अवस्था जी काही मनाची येते ती शांतपणे सोसायची. पुढे समर्थ आपल्याला काय सांगतायत की आपल्याबरोबर जरी लोकांनी कसंही वागलं, म्हणजे आपली कधी निंदा केली, आपला अपमान केला, आपला अभिमान दुखावला जाईल असं जर आपल्याशी कोणी बोललं किंवा आपल्याला कोणी जाच केला, तरीही स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे असा तिसरा चरण आहे. स्वये म्हणजे स्वतः, की तुमच्याशी जरी कोणी वाईट वागलं तरी तुम्ही लोकांशी कसं वागायचंय किंवा तुम्ही लोकांशी कसं बोलायचंय, तर अत्यंत नम्रपणे, विनयशीलतेने. व्यवहाराच्या बाजूने विचार केला तर हे अवघड आहे, पण संत भूमिका काय आहे आणि सद्गुरूंना आपल्याकडनं साधनी माणसाकडनं काय अपेक्षित आहे हे सांगितलेलं आहे. आणि चौथ्या चरणामध्ये सगळ्यांचा अंतरात्मा तृप्त कर असं समर्थांनी सांगितलंय चौथ्या चरणामध्ये, की सर्वांशी अतिशय नम्रपणे, विनयशीलतेने वागून, सर्वांशी अतिशय प्रेमाने वागून, म्हणजे खोटेपणाने वरवरचं प्रेम नाही, खरं मनातनं आपल्याला समोरच्या विषयी प्रेम वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्या लोकांशी वागून त्या सगळ्या लोकांचा अंतरात्मा तृप्त करावा, संतुष्ट करावा, शांत करावा, असा उपदेश मनाला चौथ्या चरणामध्ये केलेला आहे. म्हणजे आपण आधी हे बघितलेलं होतं की समर्थ माऊली आपल्याला ह्या सगळ्या श्लोकांमधनं साधनी माणसाचं नैतिक आयुष्य किंवा नैतिक जीवन कसं असायला हवं हे सांगते. म्हणजे चौथा श्लोक, 5वा श्लोक आणि 6वा श्लोक ह्याच्यामध्ये काय करायचं नाहीये हे सांगितलेलं आहे. की मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. बघा, मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो, हे चौथ्या श्लोकात सांगितलंय. की हे मना तू दुष्ट वासना ठेवू नकोस, तू पापबुद्धी ठेवू नकोस, तू नीतीचं आचरण सोडू नकोस, तू सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेव. 5व्या श्लोकात समर्थ माऊली आपल्याला सांगते की मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. की तू पापसंकल्प ठेवू नकोस, हे मना तू सत्यसंकल्प धारण कर, तू विषय वासनांचा त्याग कर आणि तू विकार बाळगू नकोस. तू जर विकार बाळगलेस आणि तुझ्या हातून जर काही चुकीचं कर्म घडलं तर तुझी जग निंदा करेल, तुला लोक नावं ठेवतील.
आणि साधनी मनुष्याला जेव्हा नावं ठेवली जातात तेव्हा ते त्याच्या साधनेला कमीपणा आणणारं असतं. 6व्या श्लोकात समर्थ माऊली आपल्याला सांगते की नको रे मना क्रोध हा खेदकारी, म्हणजे पुन्हा काय सोडायचंय ते सांगितलेलं आहे की एकदा विकार नको बाळगूस असं सांगताना पुढे अजून विस्तृतपणे पुढच्या श्लोकात सांगितलंय की ते विकार कुठले आहेत. तर तो क्रोध जो आहे तो खेदकारी म्हणजे दुःखकारक आहे, तर तू तो क्रोध करू नकोस. नको रे मना काम नाना विकारी, जे अत्यंत नाना तऱ्हेचे विकार उत्पन्न करणारी जी कामवासना आहे ती तू ठेवू नकोस. नको रे मदा सर्वदा अंगीकारू, तू मदोन्मत्तपणे वागू नकोस, तू अहंकाराने वागू नकोस, तू दुसऱ्याला कमी लेखू नकोस, तू त्याचा अंगीकार करू नकोस. आणि नको रे मना मत्सरू दंभ भारू, म्हणजे तू मत्सर बाळगू नकोस, तू दांभिकपणे वागू नकोस. म्हणजे 4थ्या श्लोकात, 5व्या श्लोकात आणि 6व्या श्लोकात काय करायचं नाहीये हे समर्थांनी स्पष्ट केलेलं आहे. 7वा श्लोक काय सांगतो की काय करायचंय हे 7वा श्लोक सांगतो. म्हणजे धैर्य धारण करायचंय पहिल्या चरणात सांगितलेलं आहे. कितीही अपमानास्पद कोणी आपल्याशी काही बोललं तरी ते सोसायचंय, म्हणजे काय करायचंय हे 7व्या श्लोकात सांगितलेलं आहे. पहा, सगळ्यांशी नम्रतेने वागायचंय आणि सगळ्यांचा अंतरात्मा संतुष्ट करायचा आहे. म्हणजेच आपण जर ह्याचा सूक्ष्मपणे अभ्यास केला ह्या सगळ्या श्लोकांचा, तर आपल्याला असं आढळून येईल की साधनी माणसानी किंवा मनुष्यानी त्याचं साधन एकीकडे चालू असताना काय करू नये आणि काय करावं हे समर्थ सांगतायत आपल्याला. की 4थ्या, 5व्या आणि 6व्या श्लोकात काय करू नये हे सांगितलंय की तू पापबुद्धी ठेवू नकोस, तू पाप संकल्प करू नकोस, तू मत्सर ठेवू नकोस, तू दांभिकपणाने वागू नकोस. हे सगळं आधीच्या 3 श्लोकांमध्ये सांगितलंय. आता तू कसा राहा, तू कसा वाग हे पुढच्या श्लोकात, म्हणजे आत्ताच्या श्लोकात, ज्या श्लोकाचा आपण ह्या निरूपणामध्ये अभ्यास करतोय त्या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते की हे मना तू श्रेष्ठ धारिष्ठ धारण कर. जरी कोणीही तुला अपमानास्पद काहीही बोललं तरी तू ते सोस. तू लोकांशी बोलताना नम्रपणे आणि विनयशीलतेने वाग आणि असं वागून तू सगळ्यांचा अंतरात्मा संतुष्ट कर. म्हणजे एकीकडे दुष्ट वासना, पापवृत्ती, अतिशय खालच्या दर्जाची प्रवृत्ती, अनिती, अविवेक, पापसंकल्प, विषय वासना, विकार, ते कुठले तेही श्लोकात पुढच्या सांगितलंय की क्रोध आहे, कामवासना आहे, मद म्हणजे अहंकार आहे, मत्सर आहे, दंभ आहे, हे सगळं सोडायचंय. या सगळ्याचा त्याग करायचा आहे. आणि काय धरायचंय तर सत्यसंकल्पाची कास धरायची, नीतिमत्तेचं आचरण आपल्याला ठेवायचंय, सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेवायची आहे, विषय वासना विकारांना बळी पडायचं नाहीये, त्यांनी आपल्याला सत्ता गाजवता कामा नये, आपल्या हातामध्ये ते विकार असले पाहिजेत. पण आपल्याला दुर्दैवाने त्याचा अनुभव उलटा येतो की आपण विकारांना लगेच वश होतो. पण हळूहळू समर्थांनी आणि महाराजांनी जे साधन सांगितले ते आपण हळूहळू करत गेलो तर 10 वेळा राग येत असेल तर तो 8 वेळा येईल, मग 5 वेळा येईल, असं करत करत त्याची कमी कमी होत जाते, संख्या कमी होते. किती वेळा एखादी गोष्ट घडतीये, आपण अभ्यास करायला पाहिजे ह्या गोष्टीचा. आपण आपल्या स्वतःकडे त्रयस्थ दृष्टीने पाहायला पाहिजे आणि दिवसभर आपण आपल्या स्वतःच अवलोकन करत राहायचं. हाच अभ्यास आहे, हाच उपासना मार्ग आहे, हेच अध्यात्म आहे, वेगळं काही नाही. स्वतःचं अवलोकन करत बसणे, दिवसभर स्वतः आपण कसे आहोत ह्याचा जर आपण विचार करत बसलो तर दुसरा कसा आहे ह्याच्यावर विचार करायला आपल्याला वेळही मिळायचा नाही. आपोआप निंदा कमी होईल. हे सगळं आपल्याला संत सांगतात आणि समर्थ आपल्याला हेच सांगतात ह्या श्लोकामध्ये की तू श्रेष्ठ धारिष्ठ धारण कर. कितीही लोक तुझ्याशी अपमानास्पद बोलले तरी तू लोकांशी नम्रपणे आणि विनयशीलतेने वागून
सगळ्यांचा अंतरात्मा संतुष्ट कर, असं समर्थांना आपल्याला सांगायचंय. पण आज जर आपण आपल्या सभोवतीचं जर अवलोकन केलं की काय चाललंय आत्ता जगामध्ये, तर अतिशय अशांतता आहे, अस्थिरता आहे. माणूस अस्वस्थ आहे त्याच्या व्यवहारामध्ये जगत असताना. प्रत्येक माणसाला काळजी आहे, चिंता आहे. त्याच्या भूतकाळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना आहेत त्याचं त्याला दुःख आहे. तो दुःख रोज प्रदर्शित करणार नाही. तो हसून खेळून राहण्याचा प्रयत्न करेल. पण ज्या ज्या वेळेला त्याला ते आठवेल, ज्या ज्या वेळेला त्याला त्याचा भूतकाळ आठवेल, तो भूतकाळ त्याला दुःखच देईल. वर्तमानामध्ये जगत असताना त्याला काळजी आहे, रोजचा दिवस कसा जाईल. आज सगळ्यांना हीच काळजी आहे की आज माणूस घरातनं बाहेर पडलाय, तो जिवंत परत घरात येईल की नाही, ही आज काळजी आहे दुर्दैवाने. आणि त्याला भविष्याविषयीची चिंता आहे. कारण काळच असा आहे की तो चिंताच उत्पन्न करणार आहे. इथे समर्थांचा विचार आपल्याला उपयोगी पडतो की मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे, ते आजही तंतोतंत लागू होतं. ह्याला संतांची वाणी म्हणतात की हे मना, तू श्रेष्ठ धीर धारण कर, तू धैर्य धारण कर. तू धैर्य धारण केल्याशिवाय तुला परिस्थितीशी सामना करता येणार नाही. आज परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली आहे. आज जगामध्ये सगळीकडे अशांतता आहे, अस्थिरता आहे. वाटेल तसं वागतायत लोक एकमेकांशी, जीव घेत आहेत. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला राहायचंय. तिथे ते धैर्य धारण करावं लागणार आहे, तिथे तो धीर धारण करावा लागणार आहे आपल्याला सगळ्यांना. आणि हे समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की मनुष्याने कसं वागायचंय. हे सूत्र महाराज सांगतायत, न सोडावा मनाचा धीर, मागे उभा रघुवीर. मनाचा धीर अजिबात सोडू नका. कितीही भीती वाटली, कितीही काळजी वाटली, कितीही चिंता वाटली, तरी तुम्ही मनाचा धीर सोडू नका. परमात्मा सदैव तुमच्या जवळ उभा आहे. तुम्ही काळजी करायचं पहिलं बंद करा. महाराज सांगतात की काळजी करू नका, ती आपल्या काळजापाशीच असते जणू काही. कारण आपण जर काळजी करायची म्हटलं तर कुठलीच गोष्ट त्यातनं सुटत नाही. आपण छोट्या छोट्या गोष्टींची रोज काळजी करत राहतो. ती काळजी करण्यामुळे आपल्याला मानसिक त्रास होतो आणि आपलं मन अस्वस्थ झालं, अस्थिर झालं की त्याचा सगळा परिणाम शरीरावर होतो की नाही. मग आपण अशा याला भगवंतावर पूर्ण भरोसा ठेवावा, विश्वास ठेवावा. आपण काळजी करणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे. कारण मनुष्य जरी एकीकडे साधन करत असला तरी त्याचा प्रपंच चालू आहे ना, तो प्रपंच आहे. महाराजांनी साधी प्रपंचाची व्याख्या केलेली आहे की तुम्ही लग्न करायला पाहिजे, मुलं बाळ पाहिजेत म्हणजे प्रपंच, असं नाहीये. जो माणूस दुसऱ्यावर अवलंबून आहे त्याच्या सुखाकरता तो प्रपंची समजावा, असं महाराजांनी साधी सोपी प्रपंचाची व्याख्या केलेली आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर आज जगातला प्रत्येक माणूस प्रपंचीच आहे. मग जर प्रत्येक माणूस प्रपंची असेल तर त्याला त्याच्या प्रापंचिक विवंचना आहेत. कुठलाही माणूस त्यातनं सुटलेला नाहीये. त्यामुळे जरी तुम्ही साधन करत असलात, उपासना मार्गावर असलात, तरी तुम्हाला प्रापंचिक विवंचना ह्या असतातच. त्यातनं कोणाची सुटका नाहीये. मग अशा वेळेला साधनी माणसाला मन स्थिर ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणून न सोडावा मनाचा धीर, मागे उभा रघुवीर, हे जे महाराजांनी सांगितलंय ते लक्षात ठेवायला लागतं. प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला मनामध्ये भीती उत्पन्न झाली, गत आयुष्यातल्या आठवणींनी त्रास व्हायला लागला, वर्तमानात जगत असताना काळजी वाटली आणि भविष्याची चिंता वाटली, तर लगेचच रामाला आठवायचं, लगेचच परमात्म्याला आठवायचं, लगेच कृष्णाला आठवायचं, लगेच शिवशंभोला आठवायचं, भगवतीला आठवायचं,
जी देवता, ज्या देवतेचं तुम्ही करत असाल, ज्या देवतेचं साधन उपासना करत असाल, त्या देवतेला, मारुतीरायांना आठवा, महाराजांना आठवा, समर्थांना आठवा. ताबडतोब मनातल्या मनात नामस्मरण करायला सुरुवात करायची. भीती वाटतीये ना? समर्थांनी काय सांगितलंय? धैर्य धारण करा. कशातून उत्पन्न होणार ते? तर भगवंताच्या नामातनं. हे महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. समर्थ आणि महाराज दोघही जण आपल्याला हेच सांगतायत. महाराज म्हणतात ना की समर्थांचे तुम्ही झालेले आहात, मग भीता का? समर्थांचे म्हणून भ्यावे का? हा सवाल आपल्याला महाराजांनी विचारलेला आहे. त्यामुळे महाराज सांगतात की तुम्ही परिस्थिती भगवंतावर सोडून द्या, म्हणजे जे काही आहे ते सोडून द्या त्याच्यावर. तुम्ही तुमच्या जागी शांत राहा, तुम्ही तुमच्या जागी धीर धरून राहा, धैर्य धारण करा, संपूर्ण निष्ठा ठेवा भगवंतावर. ज्या भगवंतानी हे जग उत्पन्न केलं, म्हणजेच पर्यायाने आपल्याला उत्पन्न केलं, तो आपली काळजी नाही का घेणार? तो आपली काळजी नाही का वाहणार? म्हणून परिस्थितीबद्दल काळजी न करता आपण फक्त आपले कर्तव्य काय आहे हे समजून राहावं आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि मनाने भगवंताचं अनुसंधान ठेवावं. आपल्या वृत्तीवर आपण परिणाम होऊन देऊ नये, कारण वृत्ती ही परिस्थितीमध्ये अडकलेली असते. जर परिस्थिती आपल्याला अनुकूल असेल तर आपली वृत्ती सुखावलेली असते. बघा, एखादा दिवस सगळं आपल्या मनासारखं होत असतं, आनंद होतो एक प्रकारचा, जरी तो विषयातनं मिळालेला असला तरी. आणि एखादा दिवस असा उगवतो आयुष्यामध्ये की काहीच आपल्या मनासारखं नीट होत नाही. त्या दिवशी थोडीशी दोलायमान आणि दुःख होईल अशी एक अवस्था मनाची असते. म्हणजे थोडक्यात काय की जशी परिस्थिती आहे तसं तुमचं मन त्याला प्रत्युत्तर देत असतं, तशी वृत्ती त्याला प्रत्युत्तर देत असते. म्हणजे वृत्ती ही परिस्थितीमध्ये अडकलेली आहे. संत आपल्याला सांगतात की वृत्ती तुम्ही भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवा, ती परिस्थितीशी तुम्ही निगडीत करू नका, ती भगवंताच्या चरणावर चिकटवा. म्हणजे तुम्हाला सदोदित आनंद मिळेल. वाटेल ती परिस्थिती उद्भवली तुमच्या समोर तरी तुमचं मन स्थिर राहील. म्हणजे महाराज सांगतात की काळजी करू नका, काळजी घ्या, निर्भय बना. स्वामींच्या तारक मंत्रात सुद्धा हे आहे ना, मनाला तोच उपदेश आहे की तू निर्भय बन. कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण सोडू नका, असं महाराजांनी सांगितलंय की तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्या, त्यातूनच तो परमात्मा तुम्हाला हात देईल. आपण भगवंताच्या स्मरणामध्ये अत्यंत निर्भय असावं, निर्धास्त असावं. नामाने काळजी वाटणं बंद होतं आणि निर्भयता येते, तळमळ जाते. म्हणून महाराज सांगतात की प्रपंचामध्ये तुम्ही धीर सोडू नका. समर्थही तेच सांगतात की श्रेष्ठ असं धैर्य धारण करा. नुसतं धारिष्ठ किंवा धैर्य धारण करा असं सांगितलेलं नाहीये, श्रेष्ठ असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अतिशय वरच्या पातळीवरचं, वाटेल ते झालं तरी डगमगायचं नाही. आपला धीर सुटता कामा नये. ही परीक्षाच असते आपली एक प्रकारची. परमात्मा आपल्याला सांभाळतो ही निष्ठा आपली पाहिजे. डगमगायचं नाही वाटेल ते झालं तरी. अशा वृत्तीने जर आपण राहिलो तर परमात्मा आपल्याला आपल्यावर आलेल्या संकटातून सही सलामत बाहेर काढतो. पण आपलं कर्म मात्र व्यवस्थित पाहिजे. जर तुम्ही कर्माला चुकलेले असाल तर परमात्मा मदत करायला येणार नाही, कारण तुमचं कर्म चुकलेलं आहे. त्या कर्मातनं उत्पन्न होणारा कर्मविपाक म्हणून तुमच्या वाट्याला ते येतं. तिथे परमात्मा हा तुमच्याकडे फक्त बघत राहील की अरे तू चुकीचंच वागलायस, त्याच्यामुळे तुला त्याचं फळ भोगावं लागेल. पण त्यावेळेला जर आपण उपासना मार्गावर असू तर ते सहन करण्याची, ते प्रारब्ध भोगण्याची ताकद आपल्याला परमात्माच देतो. म्हणजे शेवटी धैर्य हे धारण करावंच लागतं. म्हणजे आगगाडीमध्ये महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे की चालकावर विश्वास ठेवून जसे आपण निर्धास्तपणे झोपी जातो, तसं भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवून, निष्ठा ठेवून आपण आपलं आयुष्य जगायचं. प्रपंचात मनुष्याने धीराने राहायचं. 3 गोष्टी आहेत, 3 काळ आहेत: भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. महाराज काय सांगतात की भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटना ज्या आहेत, ज्यातनं तुम्हाला दुःख झालेलं आहे, त्यांची परत परत रोज आठवण करून उजळणी करत बसू नका. रोजचा क्षण वर्तमानामध्ये जगा. पण वर्तमानामध्ये जगत असताना सुद्धा काळजी करू नका. महाराज सांगतात ना की तुम्ही गोंदवल्याला आल्यानंतर ते काळजीचं गाठोडं माझ्यापाशी ठेवा. आपण काय करतो? गोंदवल्यात जायचं, महाराजांना सगळं निवेदन करायचं,
महाराज असं असं आहे, असं असं चाललंय, काहीतरी करा, सगळं व्यवस्थित होऊ दे. पण ते गाठोडं ठेवलं का महाराजांच्या पुढे? ठेवलं नाही. ते गाठोडं पुन्हा उचललं, डोक्यावर ठेवलं आणि घरी आलो. मग महाराज म्हणतात, ती चिंता किंवा काळजी तुम्हीच वाहत असाल तर मग काय उपयोग आहे? ते ठेवा, तिथे येऊन ठेवा. महाराजांच्या पाशी, रामाच्या पाशी ते गाठोडं ठेवून रिकामं होऊन आपल्याला घरी आपल्या परत यायचंय. पण तसं होत नाही. आपण नुसतं जाऊन महाराजांना निवेदन करतो. विश्वास असतो महाराजांच्या विषयी, सद्गुरु तत्वाविषयी विश्वास आणि श्रद्धा असतेच, की एकदा महाराजांना जाऊन सांगितलं म्हणजे महाराज सगळं काही नीट घडवणार, हा प्रचंड विश्वास असतो. सद्गुरु तत्वावर आपली निष्ठा असतेच, पण महाराज काळजीविषयी बोलतायत. महाराज आपलं काम करणार. सद्गुरु तत्व, ज्या सद्गुरु तत्वाच्या ठिकाणी तुम्ही जाल, ज्या सद्गुरूंचं तुम्ही करत असाल, त्यांच्या समाधीच्या ठिकाणी किंवा त्यांच्या ठिकाणी जाऊन आपण सगळं निवेदन केलं की आपल्याला महाराज, सद्गुरू, ज्या तत्वाला आपण मानत असू ते तत्व तुम्हाला हात द्यायला उभं राहणारच आहे. ते तुम्हाला सगळ्यातनं बाहेर काढणार. पण काळजी सोडली का? आत्ता इथे विषय काळजीच आहे. धीर धरायचा आहे, धैर्य धारण करायचंय. काळजी डोक्यावर वाहिलेली आहे, उपयोग होत नाही. निर्धास्त बनायचंय, पण ते सगळं सोडावं लागतं ना. परमेश्वरापाशी, सद्गुरु तत्वापाशी अक्षरशः ते गाठोडं ठेवून घरी यावं लागतं. त्याच्याशिवाय आपल्याला सद्गुरु तत्वाचा अनुभव येणार. म्हणून वर्तमानामध्ये जगत असताना काळजी करू नका. जे घडायचे ते घडू दे. प्रारब्ध योगानुसार घडणारच आहेत गोष्टी, त्या आपल्याला बदलता येणार नाहीत. आणि म्हणून जो तिसरा काळ आहे म्हणजे भविष्यकाळ, त्याची कुठलीही चिंता करू नका असं महाराजांनी सांगितले. जे रामाला करायचे तो करायला चुकणार नाहीच आहे ना. तुम्ही काळजी करून काय उपयोग आहे? त्याला जे करायचे तो करणारच आहे. त्याने त्याचं ठरवून ठेवलेलं आहे ना. तुमचं कसं सगळं होणार आहे हे त्याने त्याचं ठरवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या बाबतीत जे घडणार आहे ते आपल्या कर्मांचाच तो भाग आहे. परमेश्वरीय तत्व त्या ढवळाढवळ करत नाही. आपल्या हातनं कर्म चुकलं की आपल्याला त्याचं फळ भोगावं लागणार आहे. म्हणून सगळ्या संतांचा जो कटाक्ष आहे तो कर्ममार्गाकडे थोडा का होईना पण सगळ्या संतांचा कटाक्ष आहे. म्हणजे सगळ्या संतांनी भक्ती मार्ग आचरा हे सांगितलेलंच आहे. ते आपण बघितलं मागच्या श्लोकामध्ये, की भक्ती पंथेची जावे हे सांगितलेलंच आहे. पण प्रत्येक वेळेला म्हणजे पहिल्या 2 श्लोकात भक्ती मार्ग किंवा प्रभाते मनी रामचिंतित जावा म्हणजे सांगितलंय, कशी उपासना करा हे सांगितलंय समर्थांनी. पण 3ऱ्या आणि 4थ्या चरणात तुम्ही देहानी कसे वागा हे सांगितलेलं आहे, की जे निंदनीय आहे त्याचा त्याग करा, जे जगाला हितकारक आहे ते तुम्ही करा. म्हणजे कर्म कसं करा. त्यामुळे कर्म आपल्या हातनं चांगलं घडलं पाहिजे. कर्म चांगलं घडायचं असेल तर आपली सत्सद्विवेक बुद्धी सदैव जागृत पाहिजे. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहण्यासाठी भगवंताचं स्मरण पाहिजे. आणि भगवंताचं स्मरण होण्यासाठी भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. म्हणजे सगळ्यात शेवटी ते नामापाशी येऊन थांबतं. आणि आपली काहीही चूक नसताना जर काही दुर्दैवानी प्रारब्ध योग वाट्याला आला तर त्यावेळेला सद्गुरु तत्व आणि परमेश्वरीय तत्व जबरदस्त पद्धतीने जागृत होऊन तुम्हाला सही सलामत त्यातनं बाहेर काढतात. कारण काही वेळेला असं होतं की दुर्दैवाने चूक काहीही नसते, कर्मही उत्तम घडलेलं असतं, पण काही वेळेला असं होतं की दुर्दैवाने एखादा प्रारब्ध योग वाट्याला येतो. त्यावेळेला मात्र परमेश्वरीय तत्व धावत येतं, सद्गुरु तत्व धावत येतं. त्यांना माहिती असतं रे ह्या माणसाची काही चूक नाही, पण तरीही काही गोष्टी त्याच्या वाट्याला आल्या, तुम्हाला बाहेर काढतात त्याच्यात. म्हणून महाराज सांगतात कसलीही भीती बाळगू नका, चिंता बाळगू नका. आणि पहिली जी मरणाची भीती मनामध्ये बसलेली आहे, आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये एक मृत्यूची भीती आहे. कारण आज बाहेर पडलेला माणूस घरी जिवंत परत येईल की नाही याची शाश्वतीच नाही आहे. कली अत्यंत माजलेला आहे. त्याच्यामुळे महाराजांनी हे सांगून ठेवलंय, समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय की काय 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 घडत जाणार आहे. आणि आज आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतोय. त्यामुळे महाराज सांगतात तसं जगताना प्रत्येक क्षण आनंदाने जगा. कारण उद्याचा दिवस तुम्ही बघाल की नाही तुम्हाला माहिती नाहीये, काहीही घडू शकतं. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो ना की एखाद्याचा झोपेत सुद्धा मृत्यू होतो. म्हणजे आज तो शांतपणे झोपलाय पण तो सकाळी जागाच झाला नाही. डॉक्टर येऊन सांगतात की हे पहाटेच गेलेले, त्यांचा झोपेत मृत्यू झालेला आहे. म्हणजे उद्याचा दिवस आपण बघणार की नाही एवढं आज सगळं अशाश्वत आहे. म्हणून महाराज किंवा समर्थ सांगताना हेच सांगतात की तुम्ही धैर्य धारण करून राहा, तुम्ही धीर धरा.
आणि आजचा दिवस, आजचा वर्तमान क्षण अतिशय उत्तम पद्धतीने जगा. आता कसं आहे की महाराजांनी दिलेलं उदाहरण सांगतो. जमिनीवर पडलेलं नाणं आहे, ते आपण उचललं की जसं नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्या हातामध्ये येतात, तसं आपण जन्माला आलो की प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातामध्ये येतात, म्हणजे आपल्या वाट्याला येतात. आतापर्यंत आपण प्रपंचात धीर सोडू नये हा भाग बघितला. आता आपल्याला परमार्थामध्ये सुद्धा धीर सोडायचा नाहीये, हेही समर्थांनी सांगितलं. हा गूढ अर्थ आहे त्यातला. वरवर न पाहताना आपल्याला असं वाटतं की मनाला श्रेष्ठ धारिष्ट धारण करायला सांगितलंय, मग आपण प्रत्येक वेळेला प्रपंचाच्याच दृष्टिकोनातनं विचार करतो. तसं नाहीये. संत हे सगळ्या बाजूनी सांगत असतात. मनाला धैर्य धारण कर सांगितलंय, तर आपला जो भाग आहे तो प्रपंचाचा पण आहे आणि परमार्थाचा पण आहे. म्हणजे जसं नाणं जमिनीवरनं उचललं की दोन्ही बाजू हातामध्ये येतात, तसं महाराज सांगतात की तुम्ही जन्माला आलात की तुम्हाला प्रपंच पण वाट्याला आला आणि परमार्थ पण वाट्याला आला. मग इथे काय आहे की साधनी माणसाला हा जो धीर आहे किंवा धारिष्ट आहे, हे दोन्हीही अंगाने बघावं लागतं. नुसतं प्रपंचाच्या बाजूने विचार करायचा नाही, त्याचा परमार्थ पण चालू आहे ना एकीकडे. त्याच्यामुळे त्याला परमार्थामध्ये सुद्धा साधन मार्गावर वाटचाल करत असताना अत्यंत धीराने राहावं लागतं. अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं धैर्य धारण करायला लागतं. म्हणजे काही वेळेला असं वाटतं की प्रपंचापेक्षा परमार्थ करताना धैर्य जास्त धारण करावं लागतं. कारण प्रपंचामध्ये 4 जण तरी तुमच्या मदतीला येऊ शकतात, पण उपासना मार्ग हा तुमचा तुम्हाला एकट्याला आचरायचा आहे. इथे कोणीही येणार नाही. एक सद्गुरु तत्व फक्त असेल तुमच्या बरोबर, पण तुम्हाला हा मार्ग तुमचा एकट्यानेच चालायचा आहे. सद्गुरु तत्व बरोबर आहे, परमेश्वरीय तत्व बरोबर आहे, पण शेवटी चालायचंय. महाराज काय सांगतात? चालायचंय तुला, भक्ती पंथेची जावे. भक्ती करता करता जे काही वाट्याला येईल, ज्या अवस्था साधनी माणसाला वाट्याला येतील त्याला शांतपणे सोसाव्याच लागतात. सगळ्या संतांची चरित्र जर आपण वाचली, अभ्यास केला, तर अनन्वित छळ संतांचा झालेला आहे. काय मनाचं धैर्य त्यांनी धारण केलेलं असेल, काय परमेश्वराविषयी श्रद्धा धारण केलेली असेल, काय निष्ठा असेल त्यांच्या मनामध्ये, वाटेल ते होऊ दे. म्हणजे तुकाराम महाराजांच्या अख्ख्या पोथ्या बुडवलेल्या आहेत पाण्यामध्ये, पण काय धैर्य धारण केलं असेल. प्रत्येक संतांचं चरित्र बघितलं तर आपल्याला हेच आढळतं की प्रचंड धैर्य धारण केलेलं आहे, प्रचंड धीर धारण केलेला आहे, प्रचंड परमेश्वराविषयीची निष्ठा धारण केलेली आहे. त्या मानाने आपलं आयुष्य म्हणजे अगदी सामान्य आहे. मग त्या सामान्य आयुष्यामध्ये सुद्धा आपण कोलमडून जातो. म्हणजे हे आपल्या साधनेलाच कमीपणा आणण्यासारखं आहे. म्हणून महाराज सांगतात की सद्गुरूंना अपेक्षित असलेलं साधन जेव्हा तुम्ही करत असता, तेव्हा साधन मार्गावर किंवा उपासना मार्गावर चालत असताना अतिशय धैर्य आणि धारिष्ट धारण करावं लागतं. तिथे साधकाचा खरा कस लागतो. साधन चालू असताना ज्या काही अवस्था त्याच्या वाट्याला येतात, त्याला शांतपणे सोसाव्या लागतात. पुढचा चरण आहे ना, मना बोलणे नीच शोषित जावे. अतिशय सोसावं लागतं साधनी माणसाला. त्यामुळे इतकं सोपं नाहीये हे. साधन मार्ग किंवा उपासना मार्ग हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. त्याच्यामुळे दमछाक ही होणारच आहे. मग ही दमछाक होत असताना, उपासना मार्गावर चालत असताना, पहिल्यांदा साधनी मनुष्याला लोक काय म्हणतील हे पहिलं सोडून द्यावं लागतं. हे पहिलं डोक्यातनं काढून टाकायला लागतं. सगळं गिळायचंय, त्याचाच अभ्यास करायचा आहे साधनी माणसाला. म्हणजे विकार आवरावे लागतात, अपमान गिळावा लागतो, निंदा सहन करावी लागते. कारण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे ना. कोणी तुमच्या बरोबर येणार नाहीये. तुम्ही जर साधन किंवा उपासना मार्ग सद्गुरूंना अपेक्षित असेल असा जर करत असाल आणि लोकांची भीड न ठेवता पुढे पुढे तुमच्या मार्गाने तुम्ही जात असाल, तर तुमचा उपहास होणार, तुमच्याविषयी लोक निंदा करणार, अपमान गिळावा लागणार, टीका होणार तुमच्यावर, सगळं काही होणार. कारण तुम्ही व्यवहारामध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत नाही. मग लोक नावं ठेवतात. त्या निंदेला, टीकेला, लोकांकडनं होणाऱ्या उपहासाला, अपमानाला गिळून आपल्याला अत्यंत धीराने राहावं लागतं, शांत राहावं लागतं.
लोक काहीही बोलतात. कुठे गेले आता तुमचे महाराज, कुठे गेले सद्गुरू, कुठे तुमचा परमेश्वर, पहिला श्रद्धेवर घाला घालतात. आपल्याला धीराने राहावं लागतं. महाराज आहेत, सद्गुरू आहेत, परमेश्वरीय तत्व आहे. आणि लोकांना समजावत बसू नका. अजिबात लोकांना ज्ञान द्यायची आवश्यकता नाहीये. त्यांना त्यांच्या बाजूनी ठेवा. तुम्ही कसे राहायचंय हे आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. आज जगाला सुधारण्याचा काळ राहिलेला नाहीये हे महाराजांनी सांगितलेलं आहे. लोक कुचाळक्या करणार, लोक कुटाळक्या करणार, सगळं काही करणार. आपल्याला धीराने राहायचंय. आपल्याला धैर्य धारण करून राहायचंय. लोकांच्या अजिबात नादी लागायचं नाही. ज्या माणसांचा विश्वास नाही ह्या सगळ्या गोष्टींवर, त्यांना परमेश्वरीय शक्तीची ताकद, सद्गुरूंची ताकद आपण समजावत बसायची नाही. त्याची आवश्यकता नाहीये. त्यांना त्यांचं बरोबर कळतं. काही वेळेला कळलं तरी त्यांना ते वळत नाही किंवा त्यांच्या अहंकारामुळे त्यांना ते मान्य करायचं नसतं. त्याच्यामुळे आपण साधनी माणसाने आपली ऊर्जा ही वाया घालवायची नाही ह्या लोकांना समजावत बसण्यात. कारण ही लोक ह्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवत राहतात. आपली श्रद्धा डळमळीत होते. आपल्याला त्या लोकांविषयी राग नाही जी लोक हे सगळं मानत नाहीत, परमेश्वरीय तत्व मानत नाहीत, सद्गुरू तत्व मानत नाहीत. आपल्या मनात राग नाही. आपल्याला काय सांगितलंय? लोकांनी तुमच्याशी अपमानास्पद वागलं तरी तुम्ही लोकांशी नम्रपणेच वागायचे. साधनी माणसाला साधने असंच चालू ठेवायला लागतं. त्याच्यामुळे अजिबात लोकांशी समजावत बसायचं नाही, वाद घालायचे नाहीत. आपलं साधन उघड करायचं नाही. तुम्ही काय करता काहीही उघड करायची गरज नाहीये. ह्या सगळ्याच्या मागे धीर आहे, ह्या सगळ्याच्या मागे धैर्य आहे. हे सगळं धैर्य धारण केल्याशिवाय हे करता येत नाही. कारण तुमच्या मनाची काय आध्यात्मिक भूमिका आहे हे बाहेरच्यांनाच काय, घरातल्या लोकांना सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे ते तुमच्याशी व्यवहाराने वागण्याचा प्रयत्न करणार. ते असं म्हणणार की अरे तुम्ही प्रपंच करताय ना, मग तशाच पद्धतीने राहा. पण आपण जरी प्रपंच करत असलो तरी आपली आध्यात्मिक भूमिका ही वेगळी झालेली असते सद्गुरूंच्या कृपेने. ती घरातल्या लोकांना सुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे आपण घरातल्या लोकांवर चिडचिड करण्यापेक्षा किंवा रागवण्यापेक्षा आपण शांत राहायचं, धैर्य धारण करायचं. म्हणजे एका ओळीमध्ये, एका चरणामध्ये किती गूढ अर्थ सामावला आहे तो बघा. आपण फक्त प्रपंचाच्या बाजूने विचार करतो. प्रापंचिक अडचणी आल्या, संकट आली, मग समर्थांनी सांगितलंय ना की धीर धारण करून राहा. पण हा धीर नुसता प्रपंचासाठी नाही तर तो परमार्थासाठी सुद्धा धारण करायचा आहे. त्यामुळे जर आपण उपासना मार्गावर चालत असू तर साधारणपणे काय होतं की आपलं मन प्रपंचामध्ये रमत नाही. प्रापंचिक आसक्ती कमी होत जाते. अगदी नोकरीधंदा काहीही करावंसं वाटत नाही. शांतपणे बसावं, डोळे मिटावे आणि फक्त भगवंताला आठवावं, महाराजांना आठवावं, त्यांच्या ठिकाणी सेवेला जावं, एवढंच डोक्यामध्ये असतं. आपली ही जी मनोभूमिका आहे ही घरातल्यांना पटत नाही. त्यांना असं वाटतं की आता तुम्ही काय वयाचे आहात, तुम्ही काय देवदेव करताय, हे सगळं म्हातारपणी करायच्या गोष्टी आहेत. पण कित्येक आपल्या आजूबाजूला असलेली म्हातारी माणसं हे करतायत का? तर नाही करत आहेत. ह्याचा अर्थ काय आहे की उपासना मार्ग हा वयावर अवलंबून नाही, हा आवडीवर अवलंबून आहे. ती आवड ही जन्मतः उत्पन्न होते किंवा महाराजांच्या, सद्गुरूंच्या, परमेश्वराच्या इच्छेने तुमच्या आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर, वय कुठलंही असलं तरीही, ती आवड ज्या वेळेला उत्पन्न व्हायची त्यावेळेला ती आवड अचानक उत्पन्न होणार. तुम्हाला सद्गुरू तत्वाविषयीची जाणीव मनामध्ये उत्पन्न होणार. तुम्हाला परमेश्वरीय तत्वाविषयीची जाणीव मनामध्ये उत्पन्न होणार आणि तुम्ही उपासना मार्गावर जायला सुरुवात होणार. हे तुमच्या स्वतःच्या सुद्धा लक्षात येणार नाही. हे सगळं करत असताना अत्यंत धीर धारण करावा लागतो, धैर्य धारण करावं लागतं. आणि म्हणून आपल्याला अजिबात डगमगायचं नाहीये. दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळेला समोरच्याच माणसाने आपला अपमान करायला हवा असं नाही किंवा प्रत्येक वेळेला समोरचाच माणूस आपल्याला जाच करतो असंही नाही. आपल्याला आपली लढाई म्हणजे धीर धारण करण्याविषयी आपण बोलतोय, धैर्य धारण करण्याविषयी बोलतोय. आपल्याला आपल्या स्वतःमध्ये असलेल्या विषय, वासना आणि विकारांवर सुद्धा मात करण्याची जी लढाई आहे ना, ती सुद्धा अत्यंत धीराने आणि धैर्याने लढावी लागते. म्हणजे मना धारिष्ट धारण करा असं जे मनाला उपदेश केलेला आहे समर्थांनी, तो तेवढ्यासाठीच आहे. आपल्याला माहिती असतं
की आपलं मन कुठे विषयांकडे धाव घेतंय, कुठले विकार आपल्याला छळतायत आणि आपलं मन कुठे कुठे आसक्तीमध्ये अडकलेलं आहे हे आपलं स्वतःला चांगलंच माहिती असतं. म्हणजे समाजापुढे आपण एक बुरखा पांघरलेला आहे, पण स्वतःला माहिती आहे ना, आपल्याला स्वतःला माहिती आहे आपण कसे आहोत. म्हणजे कामवासना आपल्याला छळतीये का, कुठले कुठले विकार छळतायत, राग येतोय का, क्रोध हा अत्यंत छळणारा विकार आहे, अहंकार किंवा मत्सर किंवा द्वेष, असूया, सगळे षडविकार आपल्यामध्ये असतात. आपलं स्वतःचा देह हा त्रिगुणी मायेतनं उत्पन्न झालेला असल्यामुळे सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण प्रत्येक माणसामध्ये असतात. कमी जास्त प्रमाणामध्ये असतात, पण असतात. त्या गुणातनं उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याशी सुद्धा सामना करताना तो धीर आणि धैर्य धारण करावं लागतं. कारण जेव्हा तुम्ही विषय वासनांच्या आहारी जाता, जेव्हा विकार तुमच्यावर सत्ता गाजवतात, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला शांत राहता आलं नाही, कोणी आपल्याला काही बोललं, पुढे दुसऱ्या चरणात आहे ना की मना बोलणे नीच शोषित जावे, म्हणजे का संतांनी हा उपदेश केलेला आहे आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. आज आपली अवस्था काय आहे की कोणी आपला अहंकार ठेचला जाईल असं आपल्याला बोललं, आपला अपमान केला, आपला उपमर्द केला की आपला अहंकार लगेच उफाळून वर येतो आणि अहंकाराबरोबरीने क्रोध येतो. मग राग आला की आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडायला सुरुवात होते, आपल्या हातनं चुकीची कर्म घडतात आणि घरातली किंवा घराबाहेरची व्यक्ती जी फारशी उपासना मार्गावर नाहीये किंवा उपासना मार्गावर जरी असली तरीही त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी अशी भावना उत्पन्न होते की एकीकडे तुम्ही साधन करताय, एकीकडे तुम्ही उपासना करताय, मग तुमचे महाराज किंवा तुमचे सद्गुरू किंवा तुमचा परमेश्वर हा तुम्हाला असं वागायला आणि बोलायला सांगतो. म्हणजे थोडक्यात काय की आपल्या चुकीच्या वर्तणुकीमुळे आपल्या महाराजांना, सद्गुरूंना त्याचा बोल लागतो, परमेश्वराला त्याचा बोल लागतो. त्यामुळे साधनी माणसाला दोन्ही गोष्टी अतिशय सावधानतेने सांभाळायला लागतात. तारेवरची कसरत आहे, इतकं सोपं नाहीये. म्हणजे म्हणून जो धीर धरा सांगितलंय ना, ते प्रपंचामध्ये पण धीर धरायचा आहे, जे आपण पहिल्यांदा विस्तृतपणे त्याचा अभ्यास केला. आणि परमार्थ करत असताना सुद्धा अत्यंत धीराने तो परमार्थ करावा लागतो, सोपं नाहीये. म्हणून आपल्याला विषय वासना विकार ह्यांच्यातनं ज्या काही उर्मी येत असतात त्या आवराव्या लागतात. म्हणून समर्थाने सांगितलंय ना की नीतीच्या बंधनामध्ये राहून सगळ्या वासना भोगायच्या आहेत, किंवा सत्व, रज आणि तम ह्या 3 गुणातनं ज्या उत्पन्न होणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे कसं होतं की आपण सात्विक असतो सपोज, तर आपल्या सत्वगुणामुळे दुसऱ्याला कमी लेखण्याची प्रवृत्ती आपल्यामध्ये वाढीला लागू शकते, तिथे आपल्याला सांभाळायला लागतं. त्यामुळे प्रत्येक गुण म्हणजे सत्व, रज आणि तम ह्या तिन्ही गुणातनं ज्या काही गोष्टी उत्पन्न झालेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये सुद्धा साधकाला अत्यंत सावधानतेने तो धीर धरावा लागतो. आणि म्हणून समर्थांनी सांगितलंय की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. दोन्ही गोष्टी किती ह्याने सांगितल्यात समर्थांनी ते पहा. कारण काय होतं की ज्या वेळेला अहंकार, कर्तेपण, अभिमान, दुसऱ्याविषयीचा द्वेष, मत्सर, असूया ह्या जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला चिकटलेल्या असतात किंवा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचं प्रकटीकरण होतं, तेव्हा साधनेतून उत्पन्न झालेली जी सगळी ऊर्जा आहे ती सगळी ऊर्जा कमी होते. म्हणजे आपण ह्याचं अवलोकन करू शकतो की ज्या वेळेला आपल्याला अत्यंत क्रोध येतो, राग आलेला आहे मला अतिशय, कारण माझा अहंकार ठेचला गेलेला आहे, मला खूप राग आलाय. मग राग आला की आपलं अंग अक्षरशः लाल लाल, म्हणजे आपण रागाने इतके बेभान होतो की आपल्याला समजत नाही की आपलं काय चाललंय, आपण काय बोलतोय, आपण काय हातवारे करतोय. काही लोक म्हणजे धावून जातात त्या रागाच्या भरामध्ये, सगळी काही चुकीची कर्म घडतात आपल्या हातनं. आणि जेव्हा साधनी माणसाच्या कडून जेव्हा असं काही चुकीचं कर्म घडतं त्यावेळेला तो साधनी माणूस साधनेमध्ये घसरतो. तो साधनेमध्ये घसरू नये म्हणून तो धीर धरा असं समर्थांनी सांगितलेलं आहे
की मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे म्हणजे काय आहे, की तुम्ही धैर्य धारण करा, तुम्ही घसरायचं नाहीये साधनेमध्ये. आपल्याला महाराजांनी पण हेच सांगितलेलं आहे, की जे आपल्याला साधनेचे कष्ट असतात ना, ते आपल्याला स्वतः सोसावे लागतात. सगळ्या संतांची चरित्र जर आपण बघितली तर त्यांनी अतिशय कष्ट सोसलेले आहेत. अतिशय धीराने आणि धैर्याने सगळ्या गोष्टींना सामोरे गेलेले आहेत. लोकांच्या निंदेला सामोरे गेलेले आहेत. लोकांकडनं त्यांचा अनन्वित छळ झालेला आहे, अपमान झालेला आहे. सगळं काही लोकांनी त्यांच्या बाबतीत केलेलं आहे. पण एक फक्त परमात्म्यावर श्रद्धा आणि निष्ठा ठेवून सगळे संत राहिलेले आहेत. म्हणून आपण संतांच्या चरित्राचा अभ्यास करावा, हे जे प्रत्येक वेळेला महाराजांनी सांगितलेलं आहे ना, की तुम्ही एक कुठला तरी ग्रंथ प्रमाण माना संतांनी लिहिलेला, त्यांची चरित्र बघा, त्यांची चरित्र अभ्यासा, म्हणजे त्यातलं थोडं तरी आपल्याला घेता येतं. आपण सामान्य जीव आहोत. आपल्याला त्यांची भूमिका जरी कळली ना, तरी सुद्धा आपल्याला खूप पुढे जाता येईल. संतांची भूमिका आपल्याला समजून घ्यावी लागते, त्याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे आपल्याला कळतं की आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसं वागायचंय. थोडं जरी वागता आलं ना, तरी सुद्धा आपण खूप पुढे जाऊ शकतो. खूप आपली साधनेमध्ये प्रगती होऊ शकते. म्हणून महाराज सांगतात की भगवंत ज्या स्थितीमध्ये तुम्हाला ठेवेल, त्या स्थितीमध्ये तुम्ही अतिशय आनंदाने राहा. म्हणजे एखाद्याने जरी आपल्याला दुःख दिलं, महाराज सांगतात की एखादा माणूस तुम्हाला त्रास देतोय, तो देतोय, तुम्ही तो घेताय म्हणून तुम्हाला तो होतोय. तुम्ही घेऊच नका त्याने दिलेला त्रास. म्हणजे आपल्याला आपल्या मनाची भूमिका अशी ठेवायची आहे की कोणीही आपल्याला काहीही जरी बोललं, अपमान होईल असं बोललं, तरी अहंकार आपला वर येऊ न देता शांतपणे घ्या. मना बोलणे नीच शोषित जावे. अपमान करतोय का एखादा माणूस आपल्याला, अशी भावना मनामध्ये बाळगा की सद्गुरु तत्व आपला अहंकार ठेचण्यासाठी मुद्दामून आपल्यासमोर असे सगळे प्रसंग उत्पन्न करतोय की ज्यातनं आपला अभिमान किंवा अहंकार ठेचला जाईल. सद्गुरु तत्वाचं हे कामच आहे, परमेश्वरीय तत्वाचं हे कामच आहे की तुमचा अहंकार जिथे जिथे ठेचला जाईल, सद्गुरु तत्व तिथे काम करतं. मुद्दामून तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग उत्पन्न करेल की तुमचा अहंकार तिथे ठेचलाच गेला पाहिजे. अहंकार ठेचला गेला की आनंद व्हायला पाहिजे की अरे सद्गुरूंचं आपल्याकडे लक्ष आहे, त्यांना हा एखादा विषय किंवा विकार आपल्यातनं घालवायचा आहे, म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सद्गुरु तत्व हे प्रसंग मुद्दामून उत्पन्न करत आहे. हे पहिलं डोक्यामध्ये ठेवायचं. मग हळूहळू आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव होते की महाराजांना किंवा सद्गुरूंना आपल्यामधला क्रोध काढून टाकायचा आहे. ते 100 प्रसंग उत्पन्न करतील तुमच्या आयुष्यामध्ये. किती रागवू शकतोस मी पाहतो, असं सद्गुरु तत्व सूक्ष्मातनं तुमच्या आयुष्यामध्ये प्रवेश करेल आणि मुद्दामून मुद्दामून हे प्रसंग उत्पन्न करेल. आपण मागेही बघितलेलं होतं की जेव्हा एखादा विकार खूप बळावतो, त्यावेळेला साधनी माणसाला असं वाटतं की मला एरवी सुद्धा एवढा राग येत नव्हता, आता काय एवढा राग येतोय, किंवा मला एरवी सुद्धा कोणाविषयी द्वेष किंवा मत्सर वाटत नव्हता, आता खूपच मत्सर वाटायला लागलाय, किंवा एरवी माझा अहंकार एवढा काही डोकं वर काढायचा नाही, पण आता तर खूपच मला अभिमान सारखा सारखा वर येतोय. याचा अर्थ काय आहे की तुम्ही जे साधन करताय, तुम्ही जे भगवंताचं नाम घेताय, ते बरोबर त्या विकाराच्या मुळाशी जातंय आणि ते त्याचं काम करतंय. म्हणजे जसा तो बिळामध्ये सर्प शिरलेला आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या बिळात धूर घालतात, मग तो सर्प बाहेर येतो. तसं त्या नामाची धग आपल्या विकारांना लागली की विकार जोरदारपणे बाहेर येतात आणि हळूहळू हळूहळू ते जोरदारपणे बाहेर येतील आणि शांत होतील. ही सगळी प्रक्रिया सद्गुरूंना साधायची असते. ही सगळी प्रक्रिया साधली जात असताना आपल्याला अतिशय वरच्या दर्जाचं धैर्य धारण करावं लागतं. हे पहिल्या चरणामध्ये समर्थांनी सांगितलंय की हे मना, तू अतिशय श्रेष्ठ दर्जाचा धीर आणि धैर्य धारिष्ट धारण कर. कारण अभिमान आणि राग म्हणजे क्रोध हे 2 विकार अतिशय छळतात. म्हणजे परमपूज्य बाबांनी पण हेच सांगितलंय की अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने. अतिशय तो शत्रूच आहे आपला. विकार हा प्रचंड मोठा विकार आहे. आणि दुसरा म्हणजे क्रोध. अहंकारातनच क्रोध उत्पन्न होतो. त्याच्यामुळे हे दोघही जण एकदमच आपल्या वाटेला येतात. मग महाराज काय सांगतात की नीतीच्या बंधनामध्ये राहा आणि विकारांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. महाराज काय सांगतात की तुम्ही
दुःखाने अस्वस्थ होऊ नका. सगळं काही जे चाललंय ते रामाच्या इच्छेने चाललंय. रामावर सोडून द्या. संकटे सोसण्याची शक्ती सुद्धा परमेश्वरच आपल्याला देत असतो. हे समर्थांचं होऊन आपण का भ्यावं, हा महाराजांनी आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यामुळे जे समर्थांचे झाले त्यांनी परिस्थितीला डगमगू नये. त्यांनी परिस्थितीला धीराने सामोरं जावं, धैर्य धारण करावं. मनाने आपण भगवंताचं अनुसंधान ठेवावं आणि देहाने आपण जे काही कर्तव्य आपल्या वाट्याला आलेलं आहे ते आपण अतिशय उत्तम पद्धतीने करावं. कारण आपल्या मनाविरुद्ध गोष्टी होणारच हे गृहीत धरलं पाहिजे. म्हणजे आपली कुठली इच्छाच उरत नाही, आपल्या इच्छेविरुद्धच होणार. 10तल्या 4 गोष्टी आपल्या इच्छेविरुद्ध होणार, 4 गोष्टी आपल्या मनासारख्या होणार. त्याच्यामुळे मनाची भूमिका अशी बनवली पाहिजे की एखादी गोष्ट मनासारखी झाली तर भगवंताची इच्छा होती, भगवंताची कृपा झाली, त्याच्या इच्छेत आपण आपली इच्छा मिसळावी. 4 गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या नाहीत तर आपण असं समजावं की भगवंताच्या मनात हे नाही, सद्गुरूंच्या मनात हे घडावं असं नाही. कारण आपल्याला भविष्यात काय होणार हे माहिती नाहीये. आपण आपल्या मनाने एखादी गोष्ट महाराजांच्या पाशी मागतो किंवा भगवंतापाशी मागतो, पण महाराजांना आणि भगवंताला हे माहिती असतं की अरे तू आज जे मागतोयस ते भविष्यात तुझ्यासाठी उपयोगाचं नाहीये. त्याच्यामुळे भगवंत ते आपल्याला देत नाही, महाराज आपल्याला ते मुळीच देत नाहीत. तर अशा वेळेला शांत राहायला पाहिजे. म्हणजे ते जे धैर्य आहे ना ते आपल्याला धारण करावं लागतं. दुसऱ्या चरणामध्ये समर्थ माऊलींनी काय सांगितलंय की मना बोलणे नीच शोषित जावे, की कोणीही तुमच्याशी कसंही बोललो तरीही तुम्ही ते शांतपणे सोसा. म्हणजे अपमान केला, तुमचा उपहास केला, तुमच्यावर कोणी टीका केली, तुमची कोणी निंदा केली, सोसा. काहीही होत नाहीये. आपण लगेच त्याला प्रत्युत्तर द्यायला जातो. किंवा कोणी म्हणेल की एखादा माणूस आपल्याला त्रास देतोय, एखादा माणूस आपल्याला छळतोय, मग त्याला 4 गोष्टी सुनावून त्याला त्याची जागा दाखवायची नाहीये का? तर जरूर दाखवायची. पण ती जागा दाखवण्याच्या वेळेला सुद्धा तुम्ही तुमच्या मनाची भूमिका कशी ठेवलेली आहे आणि तुम्ही विकारांना वश होताय का, हे साधनी माणसाला सांभाळायला लागतं. म्हणजे आपल्याला आपली भूमिका समोरच्या माणसाला शांतपणे पटवून देता आली पाहिजे. त्याच्यासाठी ते धैर्य आहे. म्हणून ते पहिल्या चरणात सांगितलंय की धैर्य धारण कर. म्हणजे एखादा माणूस तुमच्याशी चुकीचं वागतोय, एखादा माणूस तुमच्या बरोबर वागत नाहीये, तर त्यावेळेला दुःखाने ते सगळं सोसायचं असा भाग नाही येतो. तुम्हाला त्याला धैर्य धारण करून सांगता आलं पाहिजे की तू जो विचार करतोयस तो चुकीचा आहे आणि असं नाहीये. हे तुम्हाला धैर्याने त्याला सांगता आलं पाहिजे. हे पहिल्या चरणात आहे. पण दुसऱ्या चरणामध्ये त्या साधनी माणसानी विकारांवर पूर्णपणे सत्ता गाजवून, म्हणजे विकाराने त्याच्यावर सत्ता गाजवायची नाही. नाहीतर मग पहिला माणूस आणि साधनी माणूस ह्याच्यात काय फरक राहिला? म्हणजे जेव्हा त्याचा अपमान होईल, जेव्हा त्याचा उपहास होईल, जेव्हा त्याच्यावर टीका होईल, जेव्हा त्याची निंदा केली जाईल, त्यावेळेला आपल्याला दुःख होणं स्वाभाविक आहे. म्हणजे आपण मनुष्य हा त्याच्या गुणधर्माप्रमाणे, स्वभाव गुणधर्माप्रमाणे हा त्याला प्रत्युत्तर देईल त्याची वृत्ती. म्हणजे काही जणांचा स्वभाव हळवा असतो. त्याच्यामुळे जर अशा हळव्या व्यक्तीला जर कोणी काही बोललं तर त्याला अतिशय मनाला क्लेश होतात, त्याच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. ही त्याची वृत्ती आहे, ती त्याला तशी प्रत्युत्तर देणार आहे. काही माणसांची भूमिका ही मनाने ते कणखर असतात, ते त्याला धीराने सामोरे जाऊ शकतात. पण काही वेळेला त्यांचा तोल सुटू शकतो. म्हणजे इतका अपमान समजा कोणी आपला केला तर एका मर्यादेपर्यंत आपण ती भूमिका ठेवू शकतो. पण मर्यादेच्या पलीकडे गेलं तर आपला पण तोल सुटतो. मग आपल्याला क्रोध येणार, आपल्याला राग येणार, आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडणार, आपल्या हातनं काहीतरी चुकीची कर्म घडणार. त्यावेळेला सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. कारण भगवंताचं स्मरण आपल्याला राहत नाही, आपण विसरून जातो. तो क्षणच असा असतो की सगळं विसरून जातो. आणि मग सगळं झाल्यानंतर आपल्याला किंवा साधनी माणसाला असं वाटतं की अरे मी हे काय करून बसलो, किंवा मी हे काय बोललो, माझ्या तोंडून हे काय बाहेर पडलं. म्हणजे जी वाणी मी भगवंताच्या नामाला वाहिलेली आहे त्या वाणीनी अपशब्द उच्चारले गेले, तर हे जे काही सगळं कर्म घडतं तेच शेवटी प्रारब्ध योगाने आपल्या वाट्याला येतं. आणि मग त्यातनं आपली सुटका कशी होणार? म्हणून ते कर्म घडायच्या आधीच धीराने, धैर्याने राहायचं. थोडं सहन करा, लगेच त्याला प्रत्युत्तर देऊ नका, असं समर्थांना आपल्याला सांगायचंय. म्हणजे कोणी जाच केला
कोणी त्रास दिला, महाराजही तेच सांगतात, त्रास देतोय एखादा माणूस आपल्याला, तो त्रास आपण आपल्या मनाच्या पातळीवर उतरून देऊ नये. हे अवघड आहे, हे इतकं सोपं नाहीये, पण आपण हळूहळू त्या प्रक्रियेतनं स्वतःची भूमिका तयार करू शकतो आणि त्याला सत्यत्व देणं बंद करायचं. आपण काय होतं आपलं, की आपण एका विशिष्ट मर्यादेपर्यंत सहन करतो सुद्धा, पण ती मर्यादा जेव्हा ओलांडली जाते तेव्हा मात्र आपला तोल सुटतो. अशा वेळेला आपल्याला फार सावध राहावं लागतं. महाराज आपल्याला काय सांगतात, की हे सगळं उत्पन्न कशातनं होतं, तर देहबुद्धीमुळे होतं. म्हणजे आपल्या देहाच्या बुद्धीच्या अनुसरून, म्हणजे देहबुद्धीला अनुसरून मान आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला, म्हणजे मान मिळाला तर आपल्याला सुखावह भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न होते आणि आपल्याला कोणी जर काही बोललं अपमानास्पद किंवा निंदा जर आपली कोणी केली, आपल्यावर कोणी टीका केली, आपला उपहास केला, तर आपल्याला अतिशय राग येतो, आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला आपल्या मनात त्याच्याविषयी द्वेष उत्पन्न होतो आणि असूया वाटते, मत्सर वाटतो. म्हणजे पुन्हा आपण त्याविषयी विकार आणि वासनांना बळी पडतो. मग अशा वेळेला महाराज काय सांगतात, की चिंता, अहंता, ममता, कोणी कारणा वाचून केले छळ, कपट, अपमान अथवा बोलिले शब्दबाण, त्यात राखावे समाधान. संतांना आठवायचं, संतांची चरित्र पुन्हा अभ्यासायची. काय त्रास दिलाय लोकांनी त्यांना, पण संत त्यांच्या अतिशय आनंदी अशा अवस्थेमध्ये भगवंताच्या स्मरणामध्ये सगळा जाच संतांनी सहन केलेला आहे. ती भूमिका आपल्याला अभ्यासावी लागते. मग आपण म्हणतो की आम्ही कुठे संत आहोत, आम्ही तर सामान्य माणसं आहोत. बरोबर आहे, पण आपण त्या मार्गावर तर चाललोय. मग त्या मार्गावर जाताना आपल्याला आदर्श डोळ्यासमोर कोणाचा आहे? आपल्याला आदर्श डोळ्यासमोर आपल्या संतांचा आहे. जी काही माणसं होऊन गेलेली आहेत, अतिशय मोठी होऊन गेलेली आहेत ह्या मार्गामध्ये, त्या सगळ्यांचा आदर्श आहे आणि त्या सगळ्यांची चरित्र जर आपण बघितली, मग प्रल्हादाचं चरित्र असेल, कुठल्याही अशा व्यक्तीचं चरित्र असेल की ज्याने अतिशय छळ सहन केलेला आहे, संतांची चरित्र, संतांनी छळ सहन केलेला आहे, अपमान सहन केलेले आहेत, भगवंतावरची निष्ठा जरा सुद्धा ढळून दिलेली नाहीये. हे आपण अभ्यासायचंय आणि ती भूमिका आपण लक्षात घेऊन थोडं तरी त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे महाराज सांगतात की आपली चूक नाही, आपण चूक केली नसताना सुद्धा जर आपला कोणी जाच केला तरी शांतपणे आपण तो सहन करावा. सद्गुरूंच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्ष विषाद त्याचा मानू नये. म्हणजे समर्थांना सुद्धा अतिशय लोकांकडून निंदा झालेली आहे, हाल अपेष्टा म्हणजे सहन करायला लागलाय, समर्थांना सुद्धा सहन करायला लागलेलं आहे. पण त्यांनी एका रामावर अतिशय निष्ठा ठेवून कार्य केलं आणि म्हणून त्यांना एवढं मोठं कार्य करता आलेलं आहे. साधकाने आपली देहबुद्धी सोडावी हे त्याच्यासाठीच आहे. म्हणजे महाराजांचं सुद्धा चरित्र आपण बघितलं तर महाराजांना सुद्धा तिखटाचे लाडू खायला घातलेले आहेत, निखारे खायला घातलेले आहेत. म्हणजे काय वृत्ती शांत ठेवली असेल, एका रामावर विश्वास ठेवून विष खायला घातलेलं आहे महाराजांना, बोलवलंय रामाचा प्रसाद म्हणून. महाराजांच्या आजूबाजूला असलेली सगळी मंडळी महाराजांना सांगतात, महाराज तुम्ही जाऊ नका, तो तुम्हाला विष खायला घालणार आहे. तरी महाराज म्हणतात मी रामासाठी जाईन आणि ते विष महाराजांनी पचवलेलं आहे. म्हणजे सगळं काही संतांनी पचवलंय, सगळं गिळलेलं आहे अक्षरशः, त्याच्याशिवाय ते संत बनलेले नाहीयेत. त्यामुळे ही भूमिका आपल्याला अभ्यासावी लागते, ही भूमिका आपल्याला सतत डोळ्यासमोर ठेवावी लागते. म्हणजे आपल्या आयुष्य आपल्याला जगत असताना थोडं तरी आपल्याला त्याप्रमाणे वागता येतं. आणि म्हणून महाराज सांगतात की तो मान अपमान हे सगळं तुम्ही तुमच्या मनाच्या पातळीवर उतरूनच देऊ नका. द्वेष, मत्सर, अहंकार वृत्ती यांची न धरावी संगती, मानापमान करावे सहन, साक्ष ठेवून रामचरण. कोणाच्या चरणावर आपली दृष्टी स्थिर पाहिजे, तर रामाच्या, भगवंताच्या. मग अशा पद्धतीने समर्थांनी पहिल्या 2 चरणात काय सांगितलं, की हे मना तू अतिशय उत्तम धैर्य धारण कर, धारिष्ट धारण कर. कोणी तुला काहीही बोललं, अपमानास्पद बोललं, दुःखकारक बोललं,
तरी तू ते सोस. म्हणजे त्या व्यक्तीला तू त्याची जाणीव करून दे. धीराने तुम्हाला सांगता पण आलं पाहिजे. म्हणजे असं नाहीये की फक्त तुम्ही ते सोसा. दोन्ही चरणांचा एकत्रित अभ्यास करायला पाहिजे, की धैर्य धारण करून तुम्हाला समोरच्या माणसाला सांगता पण आलं पाहिजे. ती भूमिका पण तुम्हाला तेवढी धीराने घेता आली पाहिजे. पण त्याच वेळेला तुम्हाला तो अपमान गिळता पण आला पाहिजे. तुम्हाला ते सगळं पचवता आलं पाहिजे आणि ते सगळं शांतपणे सोसता पण आलं पाहिजे. दोन्ही गोष्टी साधकाला करायला लागतात. आणि मग तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये समर्थांनी काय सांगितलंय, की लोकांनी तुमच्याशी कसंही वागलं तरी स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. की तुम्ही लोकांशी चांगलं वागा, तुम्ही लोकांशी नम्रपणे वागा, तुम्ही लोकांशी विनयशीलतेने वागा आणि हे नैसर्गिकपणे वागता आलं पाहिजे आपल्याला. खोटेपणाचा किंवा कुठलाही दांभिकपणा न करता आपल्याला वागता आलं पाहिजे. की महाराज म्हणतात ना, की दुसऱ्यावर आपल्याला कर्तव्याने प्रेम करता आलं पाहिजे. म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे असं महाराजांनी सांगितलंय. तो समोरचा माणूस कसाही वागला, आपण पण त्याच्यासारखंच वागलो तर त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय? त्यामुळे आपण जर साधन मार्गावर चालत असू, आपण जर उपासना मार्गावर चालत असू, तर आपण इतकं त्याच्याशी प्रेमाने वागलं पाहिजे आणि विनयशीलतेने वागलं पाहिजे की एक दिवस त्या माणसाला त्याच्या स्वतःच्याच कृत्याची लाज वाटेल आणि त्याला वाटेल की अरे मी ह्या माणसाला एवढा त्रास देतो, मी वाटेल ते बोलतो, तरी हा माणूस अतिशय शांतपणे हे सहन करतो आणि वागताना मात्र हा अतिशय नम्रपणे आणि विनयशीलतेने वागतो. ही सद्गुरू तुमची परीक्षा घेत असतात की तुम्ही कसे वागताय आणि तुम्ही कसे ह्या सगळ्या गोष्टींना प्रत्युत्तर देताय. चौथ्या चरणात समर्थांनी काय सांगितलंय, की मना सर्व लोकांसी रे निववावे. महाराजही तेच सांगतात की आपली वाणी ही अतिशय गोड हवी, आपलं बोलणं हे अतिशय हितकारक हवं. म्हणजे आपलं वागण्यामध्ये नाही तर बोलण्यामध्ये प्रेम पाहिजे, आपल्या नजरेमध्ये सुद्धा प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम कसं पाहिजे, की स्वार्थरहित प्रेम हीच परमात्म्याची खूण असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आपल्या नजरेत, आपल्या दृष्टीत, आपल्या पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम पाहिजे. म्हणजे आपल्याला सगळ्यांशी प्रेमाने वागून, सगळ्यांबरोबर अतिशय सलोख्याचे संबंध ठेवून आपल्याला सगळ्यांशी राहता आलं पाहिजे. म्हणजे निसर्गतः प्रेम हे प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये असतं. पण आपला अनुभव पाहता प्रत्येक माणसावर प्रेम करणं हे तितकंसं सोपं नाहीये. कारण आपले स्वभाव जुळत नाहीत. म्हणजे ज्या वेळेला आपला स्वभाव किंवा आपले विचार जर दुसऱ्या माणसाबरोबर जुळले तर स्वभावतः किंवा निसर्गतः आपल्याला त्या माणसाविषयी आत्मीयता वाटते, प्रेम वाटतं. पण जर स्वभाव भिन्न असले किंवा आपले विचार एकमेकांशी जुळले नाहीत तर आपल्याला त्या व्यक्तीविषयी प्रेम वाटत नाही, किंबहुना आपल्याला त्या व्यक्तीविषयी द्वेषच वाटतो. तर मग अशा वेळेला जे महाराजांनी किंवा समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमची वाणी गोड हवी किंवा हितकारक हवी किंवा स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, की तुम्हाला लोकांशी बोलताना हे नम्रपणे आणि विनयशीलतेनेच बोलायचंय. मग ज्या व्यक्तीविषयी मनामध्ये द्वेष आहे, ज्या व्यक्तीविषयी मनामध्ये राग आहे, त्या व्यक्तीबरोबर सुद्धा तुम्हाला गोडच बोलायचंय. हे किती अवघड आहे, पण आपल्याला हे करावं लागतं आणि म्हणून तो धीर धारण करायचा आहे. म्हणजे प्रत्येक चरणामध्ये जो उपदेश सांगितलाय तो एकमेकांशी बांधला गेलेला आहे. कुठलीही गोष्ट अशी वेगळी नाहीये, सगळ्या गोष्टी एकत्रितपणे साधायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला नम्रपणे वागायचं आहे. घरातल्या मंडळींपासून सुरुवात करा असं महाराजांनी सांगितलंय, की सगळ्यांवर तुम्ही निस्वार्थ बुद्धीने प्रेम करा. किती एक छान उदाहरण महाराजांनी दिलेलं आहे, की पक्ष्यांची पिल्लं जशी त्या पक्षिणीच्या पंखाखाली वाढतात तसं आपण आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींना आपल्या पंखाखाली वाढवावं आणि त्यांना अतिशय प्रेम द्यावं. त्यांना अतिशय आपण प्रेमाने, निष्कपट भावनेने वागवावं. म्हणजे ती सगळी पिल्लं एक दिवस जशी आकाशामध्ये भरारी मारायला मोकळी होतात तसं आपल्या घरातल्या सगळ्या माणसांना त्यांच्या व्यवहारामध्ये जरी कितीही ते पुढे प्रगती करायला गेले तरीही एक प्रेमाचा धागा आपण त्यांच्याशी बांधलेला असावा. दुसऱ्याचा अंतरात्मा संतुष्ट करा हे जे चौथ्या चरणामध्ये सांगितलेले आहे ते हेच आहे, की मना सर्व लोकांसी रे निववावे. म्हणजे तुम्ही सगळ्या लोकांना अतिशय नम्रपणे आणि विनयशीलतेने वागून सगळ्यांना प्रेम द्या, सगळ्यांचा अंतरात्मा संतुष्ट करा, तृप्त करा.
म्हणजे महाराजही सांगतात की दुसऱ्याला एखादी छोटीशी सूचना करायची झाली तरी सुद्धा रागाने किंवा क्रोधाने न करता नम्रपणे करावी. त्याला सांगावं की बघ बाबा, तू असं असं केलंस तर हे आपल्याला सगळ्यांना उपयोगी पडेल. म्हणजे महाराजांनी एक दिलेलं उदाहरण आहे की जर आपल्याला तो म्हणजे एखादी वस्तू बनवायची आहे लाकडाची, तर दोन्हीकडचा सांधा तो कापून आपल्याला ते एकमेकांमध्ये बसवायला लागतं, तर तो सांधा लाकडाचा एकदम व्यवस्थित बसतो. तसं आपल्या स्वभावाला आपल्याला मुरड घालावी लागते, दुसऱ्याच्या स्वभावाला आपल्याला सवलत द्यावी लागते. अशा पद्धतीने जर आपण वागलो तर आपल्याला सगळ्यांबरोबर प्रेमाचे आणि हितकारक असे संबंध जोडता येतात. म्हणजे महाराज म्हणतात ना की साधकांनी लोण्यासारखं मऊ असावं, आपण कोणाला खुपू नये. त्याच्यासाठी त्यांनी छान एक उदाहरण दिलेलं आहे की डोळ्यामध्ये जर एखादा खडा गेला तर आपला तो डोळा दुखायला लागतो. मग अशा वेळेला लोणी थोडंसं घालून त्याच्यामध्ये घालतात, म्हणजे तो खडा अगदी अलगदपणे मऊ असा तो बाहेर येतो. ते लोणी मऊ असतं, त्याच्याबरोबर तो खडा बाहेर येतो आणि डोळा दुखत नाही. म्हणजे आपला तो डोळा थंड होतो. त्याप्रमाणे संतांची जी वाणी आहे ती अतिशय गोड, लोण्यासारखी मऊ असते, हितकारक असते. तर ती वाणी लक्षात घेऊन आपण तसं वागण्याचा, बोलण्याचा प्रयत्न करावा. म्हणून संतांची भूमिका आपल्या डोळ्यासमोर सदैव पाहिजे. नुसती संतचरित्र वाचणं किंवा पारायण करणं हा एक भाग आहे, पण त्या संतांच्या चरित्रामधला भाग थोडा जरी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपल्या साधनेमध्ये खूप प्रगती करता येते. आणि हेच संतांना अपेक्षित असतं. आणि जो सर्वांशी नम्र आहे तो भगवंताला प्रिय होतो, असं समर्थ माऊली सांगते. म्हणून मनाश्रेष्ठ धारिष्ट धारण करावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. हे समर्थांनी या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. आपण ह्या अनुषंगाने वेण्णाबाईंच्या चरित्राचा थोडासा अभ्यास करूया. समर्थ शिष्या वेण्णाबाई ह्या माहेरच्या कोल्हापूरच्या. गोपजीपंत गोसावी आणि राधिकाबाई हे त्यांचे आई वडील. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे अगदी 12व्या वर्षी त्यांचा विवाह झाला मिरजेच्या देशपांड्यांबरोबर. दत्तात्रय देशपांडे म्हणून त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. पण प्रारब्ध भोग अतिशय कठीण त्यांच्या वाट्याला आला आणि लग्न झाल्यानंतर, विवाह झाल्यानंतर थोड्या दिवसातच त्यांच्या पतीचं निधन झालं. म्हणजे ते पट्टीचे पोहणारे होते, पण विहिरीमधल्या गाळात त्यांचा पाय अडकून त्यांचं निधन झालं आणि वेण्णाबाई ह्या विधवा झाल्या. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे त्या सोवळ्या झाल्या, पण त्या धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या ग्रंथांचं वाचन करीत असत. पण त्या वाचनानंतर स्वाभाविकपणे त्यांना अतिशय सोसायला लागले हे सगळं. प्रश्न पडत असत आणि कोणाला विचारायचे हे प्रश्न. त्यावेळच्या विधवा किंवा सोवळ्या झालेल्या स्त्रियांची परिस्थिती अतिशय गंभीर होती. तर प्रश्न कोणाला विचारायला जायचं. पण त्या फक्त भगवंतावर निष्ठा ठेवायच्या, भागवत वाचत असत त्या. तर एकदा समर्थांनी भिक्षा मागण्याचं निमित्त करून समर्थ त्यांच्या सासरी जेव्हा आले तेव्हा त्या भागवत वाचित होत्या आणि समर्थांनी त्यांना अतिशय प्रेमाने विचारलं की बाळ, तू काय वाचतीयस? तर त्यांनी सांगितलं की मी अमुक अमुक ग्रंथ वाचतीये. तर मला काही प्रश्न पडले, तसं त्यांनी समर्थांना सांगितलं. तर समर्थांनी त्यांना विचारलं की काय तुला प्रश्न पडले ते तू मला सांग. आणि वेण्णाबाईंनी एका पाठोपाठ एक असे प्रश्न विचारलेत आणि त्याच क्रमाने समर्थांनी त्यांना उत्तरं देऊन त्यांचं पूर्ण समाधान केलं. आणि त्यावेळेला वेण्णाबाईंना समर्थांमध्ये मारुतीरायाचंही दर्शन झालेलं आहे आणि त्यांना ती खुणगाठ पटली. काही दिवसांनी त्या माहेरी आल्या कोल्हापूरला. तेव्हा त्यांना असं कळलं की समर्थांची कीर्तनं अंबाबाईच्या देवळामध्ये चालू आहेत. तर त्यांनी आईवडिलांची परवानगी घेऊन त्या कीर्तन ऐकायला जाऊ लागल्या. आणि असं घडायचं की समर्थांचं कीर्तन अगदी पहाटेपर्यंत चालायचं. आणि कीर्तन झालं की वेण्णाबाई
आणि बाकीचे जे समर्थांचे शिष्य होते, त्याच्यामध्ये उद्धव होते, कल्याण होते आणि दिवाकर गोसावी होते, हे सगळे लोक वेदांतपर चर्चा समर्थांच्या बरोबर त्यांची चालत असे आणि वेळेचं भान राहत नसे. आणि हीच गोष्ट त्यावेळेच्या कुचाळक्या करणाऱ्या लोकांना पटली नाही. त्यांनी आई वडिलांना वेणाबाईंच्या येऊन सांगितलं की त्या सोवळ्या आहेत आणि त्या समर्थांची कीर्तनं ऐकण्याचं निमित्त करून अंबाबाईच्या देवळात जातात आणि रात्रभर त्या तिथे कसल्या वेदांताच्या चर्चा करतात, तर हे काही बरोबर नाही आहे. आणि समर्थांना म्हणजे वेण्णाबाईंना हा त्रास अतिशय होत होता. म्हणजे बघा की मना बोलणे नीच शोषित जावे, मना धैर्य धारण करावे, हे सगळं वेण्णाबाईंनी केलेलं आहे, निंदा सहन केलेली आहे. आणि इतकी निंदा त्यांची व्हायला लागली, त्यांना त्यांच्या स्वतःच्या निंदेचं काही वाटत नव्हतं, पण जेव्हा लोक त्यांच्या आई वडिलांना बोलायला लागले तेव्हा त्या अतिशय दुःखी झाल्या. आणि त्या एक दिवस जेव्हा कीर्तन ऐकायला गेल्या तेव्हा त्या मनाने ठरवूनच गेल्या की आता समर्थांना हे सगळं सांगायचं. तर त्याच वेळेला बरोबर समर्थांनी अंतर्ज्ञानाने हे जाणून मीराबाईंचाच आख्यान लावलेलं होतं समर्थांनी. आणि मीराबाईंनी कशा पद्धतीने लोकांची निंदा सहन केली आणि कशा त्या पुढे परमपदावर पोचल्या, हेच त्यांनी आख्यानामध्ये समर्थांनी लावलं. आणि त्या दिवशीही असाच उशीर झाला आणि सगळी जी मंडळी होती ती आई वडिलांकडे आली वेणाबाईंच्या, आणि पहाट झाली, अंबाबाईची काकड आरती सुरू झाली. त्यावेळेला वेण्णाबाईंच्या लक्षात आलं की आपण समर्थांबरोबर आणि इतर जे काही शिष्य होते त्यांच्यावर चर्चा करता करता पहाट झालेली आणि आता आपल्याला घरी जायला पाहिजे. त्या अगदी घाईघाईनी घरी आल्या, पण त्यावेळेला भरपूर सगळी लोक जमा झालेली होती आणि अतिशय त्यांचा अपमान आणि उपहास लोकांनी केला. आणि लोकांनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं की त्या मीराबाईंनी विषाचा प्याला पचवलेला आहे, तुमच्या वेण्णाबाईंना हे जमणार आहे का? तर वेण्णाबाई म्हणाल्या की हो, तो विषाचा प्याला माझ्या समोर आणा, मी तो पीन. आणि वेण्णाबाईंनी ते विष प्यायलेलं आहे आणि त्यांनी ते पचवलेलं सुद्धा आहे. आणि तिथे समर्थांची स्वारी अचानक प्रकट झालेली आहे. आणि समर्थ त्यांच्या आईवडिलांना सांगतात की ज्या वेण्णाबाईंना तुम्ही विष प्यायला दिलत ती वेण्णाबाई आता कधीच गेलेली आहे आणि ते विष पचवून लोकांची निंदा, बोलणे नीच शोषित जावे, हे सगळं वेण्णाबाईंनी सहन केलेलं आहे. धैर्य धारण करून धारिष्ट धारण करावं हे जे सांगितलं हे वेण्णाबाईंनी स्वतः आयुष्यामध्ये त्याचं आचरण करून ते सगळं गिळलेलं आहे, प्रसंगी विष सुद्धा पचवलेलं आहे. आणि मग समर्थ सांगतात की आता ह्या माझ्या शिष्य आहेत आणि मी त्यांना घेऊन जाणार आहे. आणि पुढे जेव्हा मिरजेला समर्थांनी मठ स्थापन केला तेव्हा मठाधिपती म्हणून वेण्णाबाईंनी त्याचा कारभार सांभाळलेला आहे. समर्थांनी त्यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती केली आणि उभं राहून कीर्तन करण्याचा अधिकार सुद्धा समर्थांनी दिला. म्हणजे त्या हे सगळं सोसून आणि सगळं सोसून सुद्धा लोकांचा अंतरात्मा त्यांनी संतुष्ट केला, वेण्णाबाईंनी तृप्त केला. सगळ्यांशी त्या अतिशय नम्रपणे राहिल्या, विनयशीलतेने राहिल्या आणि म्हणून अतिशय उत्तम रामकार्य करून त्या समर्थचरणी लीन झाल्या आणि परमपदाला पोहोचल्या. आणि हेच सूत्र समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात की मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. जय श्रीराम.